10 वर्षे झाले तुम्ही त्याच्यासोबत बोलत नाही. तुमची परिस्थिती चांगली आहे, त्याची खालावलेली आहे. त्याला मुलीच खायची, मुलगी आजारी पडली, तुमच्याजवळ बुलेट गाडी आहे. कल्पना करा, तालुक्याच्या ठिकाणी तुम्ही तुमच्या बुलेट गाडीने गेला, पानाच्या टपरीचं पुढे उभा आहे, 500 रुपयाच्या गुटख्याच्या पुड्या मित्रांना खाऊ घालता, हसून गप्पा चाललेल्या आहे. तुमचा भाऊ केकत गाऊन चालत गेला बिना चपलाचा, तिकिटाला पैसे नाही. तिथं एका मारवाडी समाजाच्या सेठजीच्या पाया पडून रडू लागला. धोतरवाला भाऊ मोठा, तुम्ही शर्टिंगवाले. स्टँडवरची गोष्ट. सेठजी, मी केकत जळगावचा, एक अडचण आली मला, माझी मुलगी आजारी आहे कालपासून, औषधाला पैसे नाही, फक्त 500 रुपये द्या. मुलगी आजारी आहे, मुलगी जर ठीक झाली तर तुमच्या गोडाऊन मध्ये हमाली करून 500 फेडील आणि जन्मभर पांडुरंगाच्या नंतर तुमचं नाव घेईल. एवढी गरज भागवा सेठजी, 500 रुपये द्या गरीबाला. आणि हा मोठा भाऊ 500 रुपये मागतो सेठजीच्या पाया पडून. हा शर्टिंगवाला लहान भाऊ 500च्या गुटक्याच्या पुड्या खाऊ घालतो. एवढ्यात बुलेटवाल्या भावाला कोणीतरी आईवरून सेवी दिली. नीट ऐका, मित्रांना वाईट वाटत नाही. ती गुटक्याच्या पुड्या चघळण्यासाठी टोळकं जवळ आलं. पण 10 वर्षे झाले तुम्ही तुमच्या भावासोबत बोलत नाही. असू द्या फाटक्या कपड्याचा, पण आईवरून दिलेली शिवी त्यानं ऐकू द्या. वाघासारखा पळतील न शिवी देणं तर थोबाड फोडल का? दोघाची माय एक आहे. हे प्रेम मित्र देऊ शकत नाही. मी का सांगतो, मैत्री जरूर करा, फक्त प्रार्थना आहे भावाला डावलू नका. त्यासाठी हे रामायण आहे. शक्य नाहीत जे आपण 7 दिवस ऐकणार आहोत हे सावत्र आहे. कोणाची कथा आहे? राम कौशल्येचा, लक्ष्मण सुमित्रेचा, भरत कैकेयीचा. पण सावत्र भावासाठी सख्या मायचा संबंध तोडला, त्याचं नाव भरत आहे. हे बंधू प्रेम. आजपासून तू माझी माता नाही, मी तुझा पुत्र नाही. संबंध तोडतो सख्या आईसोबत. कशासाठी? सावत्र बंधूसाठी. एक लक्षात घ्या, इथे बरेचसे मायबाप बसलेले आहे. मुलांना सांगतो, मायबापाची सेवा करू नका. फक्त तुम्ही एकमेकावर भाऊ भाऊ जीवापाड प्रेम करा. तुमचं प्रेम पाहिलं की मायबाप बिना औषधाचे 10 वर्ष जास्त जगतात. टॉनिक आहे त्यांचं ते, त्यांना काय एक चपाती लागते. आणि भावा भावाची रोजची भांडणं पाहिली की मायबाप 6 महिन्यातच जगाचा निरोप घेतात. म्हणून हे बंधू प्रेम ऐकायचं आहे आपणाला. आज त्याची गरज आहे. गणेशाला वंदन. सरपंच साहेबाला माहिती आहे माझी सवय आहे, मी बिफोर येतो. 1 वाजता आलो, मनमाडचं रामायण संपून बरोबर. ते आज पहिला दिवस आहे, स्वागत वगैरे आम्ही समजू शकतो. तरी तुम्हाला 5ला मोकळे करतो. अजून 2 तास आहे, काळजी करायची नाही. आज प्रथम दिवस आहे. गणेशाला वंदन तुलसीजी करतात आणि ही पद्धत आहे. कोणी केलं, कोणी आतापर्यंत. मग शेतकरी असो की व्यापारी, कादंबरी लिहिणार असो की ज्ञानेश्वरी, तमाशा मंडळ असू द्या नाही तर कीर्तनकार, पहिलं वंदन गणेशाला. तुम्ही तमाशा पाहिला असेल ना? हो म्हणाला, काय हरकत आहे? बरं, पालन काय बिघडतंय? लहानपणी सगळे उद्योग केलेलेच आहे, महाराज असला तरी. आता डोळ्यापुढे चित्राला त्यांच्यात सुद्धा पहिला गण असतो की नाही? ढोलकी तुंतुन डफावर थाप टाकली म्हणजे शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण, शिवाजी राजाचे करतो गुणगान. अरे कामापुरतं सांग. आता डोळ्यापुढे चित्र आलं ना? रात्रभर उठू देत नाही ते, ताला स्वरात असते, पण पहिला गणच असतो. ओम नमो तुमोरेश्वरा कीर्त गोवरा पिता शंकरा रीतीच्या वरा तावजा पाव तुझ्या चरणी आमुचा भाव. त्यांचाही पहिला गण आहे हे सांगतो मी. कीर्तनकार सुद्धा प्रथम नमन करू गणनाथा आहे ना.
कादंबरी लिहिणारा असू द्या तरी पाहिलं गणेशाला वंदन. एवढंच नाही, आता ही सगळी मंडळी पारमार्थिक आहे. ज्ञानाचे राजे ज्ञानेश्वरी लिहितात, ज्ञानांचे राजे आहे. पण ज्ञानेश्वरीची सुरुवात करताना पहिलं वंदन गणेशाला. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय सुसंवेद्य आत्मरूपा देवा तूची गणेशु कारण गणपती हा विघ्नहर्ता देव आहे. थोडंसं महाराज ते महाराज ओळखीचे आहे ते इथे बस माझ्या पुढे 2-4 ओळखीचे पाहिजे हो म्हणायला. हा पुढे पुढे इकडं ते आपले लाल शर्टवाले. हा बस तिथं बसा तुम्ही. हा जमलं होता आता तुमची जागा फिक्स झाली. हा ते गणपती ज्या घरात आहे, अरे तिथे मोटरसायकलीचं पटत नाही. मोटरसायकली समजते ना, एखाद्या घरामध्ये 4 भाऊ असेल तर वेगवेगळे वाहन खरेदी करतो. मोठा बुलेट घेतो 2 नंबर, ज्याची राजदूत धाकट्याची हिरो होंडा, त्याच्यापेक्षा धाकट्याची सुझुकी. तसाच वाहनाचा प्रकार गणपती बाप्पाच्या घरात आहे. मोटरसायकली, पप्पाचा बैल, मम्मीचा वाघ, भैयाचा मोर, याचा उंदीर. हे मोटरसायकल आलं ना लक्षात. एका घरातलं सांगतो हे, चला डोकं चालवा. मोटरसायकलीचं पट्ट का. नेहमी महादेवाच्या बैलावर पार्वतीचा वाघ टपलेला आहे. कार्तिक स्वामीचा मोर शंकररावच्या गळ्यातल्या सापावर टपलेला आहे आणि शंकररावच्या गळ्यातला साप गणपतरावच्या उंदरावर. अरे जिथं घरात वाहनाचं जमत नाही, मांडीवर पार्वती आहे, डोक्यावर गंगा आहे, मस्तकात उष्णता, माथ्यावर शीतलता, नामचंद्र, एवढे विरोधाभासी धर्म शंकराच्या घरात असून घर सुरळीत का चाललं. उत्तर रिंग मास्टर गणपती आहे. सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची. आता ही आरती सर्वांना पाठ आहे. सुखकर्ता म्हणजे सुख प्राप्त करून देणारा, दुःखहर्ता म्हणजे दुःखाचं हरण करणारा, आणि वार्ता विघ्नाची. इथे थांबायचं नाही. खालचा जो नुरवी शब्द आहे तो वरच्या लाईनला जोडला तर अर्थ लागतो. सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची नुरवी. आणि म्हणून वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. म्हणून पुढचं कार्य यशस्वी होण्यासाठी इथे तुलसीदासजी गणेशाला वंदन करतात. पहिलं वंदन गणेशाला, नंतर वंदन सरस्वतीला, मग सीतारामाला वंदन, शिव पार्वतीला वंदन. भवानी शंकरौ वंदे श्रद्धा विश्वास रूपिणौ याभ्यां विना न पश्यन्ति सिद्धा स्वांतस्तमेश्वरम. असं करीत 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 तुलसीदासजीनं विचार केला की प्रत्येकाला वैयक्तिक वंदन केल्यापेक्षा शिया राममय सब जग जाणी करहु प्रणाम जोरी जुग पाणी. आता बिनु सतसंगन हरी कथा. बिनु सतसंग म्हणजे प्रयागासारखं तीर्थक्षेत्र आहे आणि त्या प्रयाग क्षेत्रात वास्तव्य करणारे महात्मे भारद्वाजजी आहे. भारद्वाज मुनी बसही प्रयागा. आणि माघ महिन्याच्या निमित्ताने साधू संतांचं एकत्रीकरण, ज्याला माघ मेळा म्हणतात. सगळे संत महिनाभर सतसंग, शास्त्रचर्चा, कथाश्रवण, ज्ञानाचं आदान प्रदान आणि पूर्णाहुतीच्या दिवशी सगळे महात्मे जाताना भारद्वाजजीला भेटून जातात. याही वर्षीचा माघ मेळा, पूर्णाहुतीचा दिवस, सगळे महात्मे जायला निघाले. आता शेवटी एक महात्मे आले तेव्हा भारद्वाजजी खाली उतरतात. खाली उतरल्यानंतर त्या महात्म्याला आपल्या आसनावर बसवतात. ज्यांना आसनावरती बसवलेलं आहे ते याज्ञवल्क्य आहे आणि जे खाली बसतात ते भारद्वाजजी आहे. आणि भारद्वाज म्हणाले, बाबा कितने सालों से यहाँ रहता हूँ, कितने माघ मेले देखे, कुंभ मेले देखे, ज्ञान का आदान प्रदान, शास्त्र चर्चा की, लेकिन मेरा एक संशय नहीं गया. नाथ एक संशय बड़ मोरे. राम कथा ही संशयातून जन्माला आलेली आहे. नाथ एक संशय बड़ मोरे, करगत वेद सत्व सब तोरे. उतनी कथा मैंने पूरा संसार जानता है बाबा. एक राम अवधेश कुमारा, तिनकर चरित बिदिर संसारा, नारी बिरह दुख लयो अपारा, भयो रोष नर रावण मारा. लेकिन मेरा सवाल है, क्या वो वही राम है क्या जिसका सुमरन बनारस में शंकर जी करते हैं, या और कोई दूसरा राम है? नाथ एक संशय बड़ मोरे. हे ऐकून
याज्ञवल्क्य हंसले, भारद्वाज आपको राम कथा की पूरी जानकारी है तो भी अज्ञान के भांति सवाल पूछ रहे, तो मैं आपको नहीं मेरी वाणी पवित्र करने के लिए एक कथा सुनाता हूं। ऐसे ही संशय कीन भवानी, जसा तुम्ही मला प्रश्न विचारला असाच प्रश्न एकदा माता पार्वती आईनं महादेवाला विचारला होता आणि महादेवाने पार्वतीला जी कथा सांगितली तसाचा तसा संवाद मी आपणाला सांगणार आहे। आपण लक्षपूर्वक ऐका भारद्वाजजी। एकदा त्रेतायुगा एक बार त्रेतायुग एक बार त्रेतायुग एक बार त्रेतायुग एक बार त्रेतायुग शंभु गई कुंभ सिपाही शंभु गई कुंभ सिपाही शंभु गई कुंभ सिपाही शंभु गई कुंभ सिपाही संग सती जग जननी भवानी 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 पूजे ऋषि अखिलेश्वर जानी पूजे ऋषि अखिलेश्वर जानी एक बार त्रेतायुग माई एक बार त्रेतायुग माई शंभु गए कुंभ सिपाही शंभु गए कुंभ सिपाही संग सती जग जननी भवानी संग सती जग जननी भवानी पूजय ऋषि अखिलेश्वर जानी पूजय ऋषि अखिलेश्वर जानी। एक बार त्रेतायुग माही। याज्ञवल्क्य म्हणतात, भारद्वाजी एकदा त्रेतायुगामध्ये भगवान शंकरजी राम कथा ऐकण्यासाठी अगस्ती मुनीकडे जातात। एकटे नाही, सोबत सती आहे, पार्वती नाही, नीट ऐका। संग सती जगजननी भवानी, शिव आणि सती रामायण ऐकायला निघाले आणि ही पूर्वीपासून पद्धत आहे, कथा दोघांना ऐकावी, पती पत्नी दोघंही पाहिजे। आज जर एकटा आलं असेल तर उद्यापासून सावध राहा। आज जर पुढे महादेव आला असेल तर उद्या त्यानं पार्वती सोबत आणायची। आणि परस्परे जर आज पार्वती आली असेल तर 1:45लाच कुलूप लावून शंकरला पुढं घालून आणणे उद्या, आजचं जाऊ द्या। याचं कारण सांगतो, पत्नीनं जर पुण्य केलं तर पतीला मिळत नसतं, पण पतीनं जर पुण्य केलं तर पत्नीला आपोआप अर्ध मिळतं। पत्नीनं जर पाप केलं तर पतीला भोगावं लागत नाही। आपलं पत्नीने जर पाप केलं तर पतीला अर्ध भोगावं लागतं, पतीनं पाप केलं तर पत्नीला भोगावं लागत नाही। पतीच्या पुण्याईमध्ये पत्नीचा हक्क आहे, पत्नीच्या पुण्याईत पतीचा हक्क नाही, म्हणून तो पदवीमध्ये हक्क आहे। अजूनही खेडेगावामध्ये शिक्षक लोकांचा आदर आहे का नाही? जर शिक्षक घरी नसेल तर मग विचारलं जातं बाईला, मास्तरीन बाई, तिला सही सुद्धा येत नाही तरी पुरं गाव म्हणतं मास्तरीन बाई, का? पती मास्तर आहे ना। मास्तर मास्तरीन, डॉक्टर डॉक्टरीन, वकील वकिलीन, बुवा बुईन नसेल जमत, पण लक्षात मी असं विचारतो, पत्नी शिक्षक आहे उलट आणि पती शेतकरी आहे, त्याला म्हणते कोणी मास्तर? मग डोक्यात फरक झाला, मी आपला नांगर घेऊन चाललो शेतात। पत्नी जरी शिक्षिका असली तरी तिच्या मिस्टरला कोणी मास्तर म्हणत नाही, पण पती मास्तर असू द्या, अशिक्षित पत्नी असली तरी सगळे गाव मास्तरीन बाई। तसं पुण्यामध्ये हक्क आहे पतीच्या। तुम्हाला माहित आहे सत्यनारायण करताना केवढा त्रास काढतो एकटा घरमालक, एकटा, अरे ते पत्रिका छापून घेतो, बुलेट गाडीवर वाटतो तालुका भर उन्हात तानात, मग एक दिवस ट्रॅक्टरला ट्राली जोडतो, बाजार करतं, रवा साखरेचं पोतं, डाळ डबा, लोणकडे तूप, सरपण येड्या बाबईचं, लोखंडी चूल, स्वयंपाकाची भांडी, महिना गेला ना एकट्याचा। आणि पूर्ण तयारी झाली, नवरा बायको पूजेला बसतात आणि ब्राह्मण बुवा सांगायला असतात, म्हणा मम आत्मनः सकलशास्त्र पुराणोक्त फलप्राप्त्यर्थम शांत्यर्थम तुष्ट्यर्थम पुष्ट्यर्थम अप्राप्य लक्ष्मी प्राप्त्यर्थम प्राप्य लक्ष्मी चिरकाल संरक्षणार्थम अस्माकं सकल कुटुंबानां द्विपद चतुष्पद सहितानां क्षम स्थैर्य आयु आरोग्य धन समृद्धी इह जन्मनी 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 जन्म जन्मांतरेषु। इतक्यात ब्राह्मणाचं लक्ष, मावशी तसं काय बसल्या, हाताला हात लावा,
झालं. तिनं नुसतं हाताला हात लावला, अर्ध पुण्य गेलं सत्यनारायणाचं. हे एकटा बदलं रॉकेलच्या फटफटीवर हात लावल्याबरोबर अर्ध जातं. पण हे फक्त कथेपुरतं ठेवा. आम्ही कथेत सांगितलं. एकानं काय सोपीक डोकं चालवलं. रेल्वेच्या प्रवासात नवरा बायको दोघात एक तिकीट. आता कुठेही चालतो का सत्यनारायण? अरे 3 स्टेशन प्रवास झाला आणि 4थ्या स्टेशनला TC आला. तिकीट दाखवलं, बरोबर आहे. अजून एक, हा म्हणला बायको आहे माझी, मग काय करू? बऱ्याच लोकांच्या बायका आहे, 14 डब्याची रेल्वे आहे, तिकीट काढा. तर यांचं आधी ठरलं असेल. यानं तिच्याकडे बघितल्याबरोबर तिनं याच्या तिकिटाच्या हाताला हात लावला. TCचंही डोकं चाले ना, पागल म्हणा, तिकीट बरोबर आहे. आणि हे हातालात काय भानगड आहे? हे काय भानगड आहे? कुठं काय भानगड आहे? बायको आहे माझी, मग 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 काय करतो काळ्या कोटवाल्या? आमच्या गावच्या ब्राह्मणापेक्षा जास्त शहाणा झाला का तू? अरे तिथं चालतं सत्यनारायण भाऊ. रेल्वेच्या कायद्यात नाही बसना. राष्ट्र करी पाप राजाने भोगावे, राजेयाचे सर्व पुरोहिता, शिष्य केले पाप भोगावे, गुरुने स्त्रीचे केले घेणे पुरुषाशी. आणि म्हणून कल्पना करा, जर पती रामायणाला गेला आणि पत्नी जर सिनेमाला गेली तर होते काय उद्यापासून? याचं रामायणातलं अर्ध पुण्य थिएटरमध्ये जातं आणि त्याचं थिएटरमधलं अर्ध पाप सैराट याच्या डोक्यावर येतं. असं उद्यापासून होऊ नये म्हणून 2 वाजता दोघंही पती पत्नी, इथला नियम आहे. संग सती जग जननी भवानी. शंकरजी आणि सती दोघंही रामायण ऐकण्यासाठी कुठे महाराष्ट्रात येतात. मनमाडच्या जवळ अणकाई नावाचा किल्ला आहे बरं का. आणि त्या किल्ल्यावर तेव्हा चातुर्मास अगस्त्यजींचा आहे. तिथे आल्यानंतर अगस्त्यजींनी नमस्कार केला. नमस्कार केल्यावर भगवान शंकरजीला वाटलं बापरे, वक्त्यात काय नम्रता आहे. अरे ज्याच्याकडे कथा ऐकायला आलो तो नमस्कार करतो, वक्ता केवढा नम्र आहे. पण सतीनं डोकं चालवलं. ज्याच्याकडे रामायण ऐकण्याच्या उद्देशानं आम्ही आलो तोच नमस्कार करतो, तो काय कथा सांगणार आहे? म्हणून सतीचं लक्ष लागलं नाही. लक्ष श्रवणात लागलं ते महादेवजीचं. अर्थ हे पहा, दोघं असतात. कृती एक असली ना तरी अर्थ लावण्याचं स्वातंत्र्य प्रत्येकाला वेगळं आहे. आंब्याच्या झाडाच्या सावलीमध्ये दुपारी 3 जण होते. एक भाजीपाल्याचा व्यापारी होता, एक पहिलवान होता आणि एक ब्राह्मण. पाखरं काहीतरी कुजबूज करत असेल झाडावर. ब्राह्मण म्हणाले, नुसत्या झोपा काढताले का? पाखरं सुद्धा भजनं करतात ना, तुम्ही माणसासारखे माणसं झोपा काढता काय? भजनं चालू आहे काय म्हणतात? अरे ते काय आपण काय म्हणतात? ब्राह्मण म्हणू लागला, राम लक्ष्मण दशरथ, राम लक्ष्मण दशरथ, राम लक्ष्मण दशरथ, राम लक्ष्मण दशरथ. ब्राह्मण म्हणतो. भाजीपाल्याचा व्यापारी म्हणतो तसं नाही म्हणत ते पाखरं. मग आलू भेंडी अद्रक, याचा हात गाडा दिवसभर याच्या डोक्यात एवढंच, आलू भेंडी अद्रक, आलू भेंडी अद्रक. पहिलवान म्हणला तसं नाही म्हणत रे ते. मग दंड बैठका कसरत काय म्हणतं हे कोणालाच माहिती नाही. तसं नमस्कार केला अगस्त्यजींनी, पण अर्थ दोघांनी 2 लावले. सतीला वाटलं बाबा केवढा घाबरला, नमस्कार करतो, काय कथा सांगणार आहे. पण शंकरजीला वाटलं ज्याच्याकडे कथा ऐकायला आलो तोच नमस्कार करतो, केवढी नम्रता वक्त्यात आहे. दोघांनी 2 अर्थ लावले. म्हणून सतीनं कथा ऐकली नाही, कथा श्रवण केली लक्षपूर्वक ते भगवान शिवजीनं. आणि कथा श्रवणानंतर अगस्त्यजीला नमस्कार करून शंकरजी आणि सती निघाले. त्रेतायुगातली घटना, ते घडलेली घटना आहे. सीता चोरीला गेलेली. सीतेच्या शोधार्थ राम आणि लक्ष्मण तिकडनं येत होते. हा इतिहास नाशिक जिल्ह्यातला आहे. अनकाई किल्ला, तिथे अगस्त्यजीचा चातुर्मास, तिथे कथा ऐकून नाशिककडे निघालेले महादेव सती. तिकडनं राम आणि लक्ष्मण सीतेच्या शोधार्थ भगवान शंकरजीला एवढा आनंद झाला. बापरे काय योग आहे. ज्याची कथा श्रवण केली ते इष्टदेव राम दर्शन द्यायला पुढे आहे. आपण जाऊन पाया पडाव तर माझी पत्नी विद्वान बापाची मुलगी आहे. सतीचा बाप कोण आहे? दक्ष.
आणि विद्वान बाप की बेटी इथंही डोकं चालवल की झालं. आमचाही मिस्टर बिघडला. ते कोण्या गावचं झाडं कवटाव कवटाव बायकोसाठी रडतं ना आमचा बुवा त्याला देव बाप्पा समजून पाया पडतो. असं सतीला वाटेल म्हणून नमस्कार सुद्धा केला नाही बरं का. इथे मोठे मोठे घाबरतात. आदमी कितना ही खतरनाक रहा तो बाहर, घर में आया तो भिगी बिल्ली बन जाता है. बाहेर बघा बाजूला साहेब आले साहेब घरी आले की म्याव काय करत. हे महादेवाचं सांगतो. तुमचं चांगलं असेल घरी. हे इथलं चालू आहे आपलं. महादेवजीला नमस्कार सुद्धा करता आला नाही. दूर गेल्यावर अष्टसात्विक भाव जे होते ते प्रगट झाले. डोळ्याला धारा लागल्या, अंग रोमांचित, कंठ दाटून आला. त्या दिशेनं पाहून हात जोडले भगवान शंकरांनी आणि मुखातून शब्द निघाले, सच्चिदानंद घन परमात्मा की जय हो, जय हो, जय हो. आता सतीला राहवलं नाही. वो खोई हुई चीज ढूंढ रहा. आणि तुम्ही महादेव बडादेव सब देवन का बाबा 3 बार सच्चिदानंद घन परमात्मा, सच्चिदानंद घन परमात्मा, सच्चिदानंद घन परमात्मा, जय हो जय हो जय हो कहते हो. वो कौन है? जस कथा कुंभ से गाए, जस कथा कुंभ से गाए, जस कथा कुंभ ऋषि गाए, जस कथा कुंभ ऋषि गाए. भगती जासु मैं भगती सुनाए, भगती जासु मैं भगती सुनाए, भगती जासु मैं मुनि सुनाए, भगती जासु मैं मुनि सुनाए. सोई मम इष्ट देव रघुवीरा, सोई मम इष्ट देव रघुवीरा, सोई मम इष्ट देव रघुवीरा, सोई मम इष्ट देव रघुवीरा. सेवक जाई सदा मुनिवीरा, सेवक जाई सदा मुनिवीरा, सेवक जाई सदा मुनिवीरा, सेवक जाई सदा मुनिवीरा. जासु कथा कुंभ जरिसी गाई. आपण ज्यांची कथा अगस्ती मुनीकडे श्रवण केली ना सती, हा ते माझं इष्ट दैवत राम. राम मुझे सच नहीं लगता. क्यों? अगस्त जी तो प्रवचन में बताते थे कि राम ब्रह्म है. हाँ, अगर ब्रह्म है तो ब्रह्म को वियोग कैसा और वियोगी ब्रह्म कैसे. सतीनं प्रश्न विचारला. जर ते ब्रह्म आहे तर त्याला कळू नये का आपली बायको कोणी चोरून नेली. बसलं झाडं घोटाळत. अरे जव तुम्हारे मन अति संदेहू तव कीन जाई परीक्षा लेऊ. भगवान शंकर म्हणाले तुला जर त्याचा संशय आहे तर जात का नाही परीक्षा घ्यायला. तुम्ही मी वडाच्या झाडाखाली बसतो, तबलक बैठवू बट छाई. आता भगवान शंकरजी वटवृक्षाच्या सावलीत बसले आणि सती रामचंद्राची परीक्षा घ्यायला निघाल्या. सतीनं विचार केला परीक्षेकरता माध्यम काय वापरावं. आणि सतीच्या लक्षात आलं हा बाबा आता सीतेसाठी रडतो ना, आपण सीता होऊनच जावं. जर भगवान असेल तर मला ओळखल आणि सामान्य माणूस पळत येऊन हात धरून रडल जानकी कितने दिन से रो रहा था तू कहाँ गई थी. आणि म्हणून सती सीता झाली, रामचंद्राकडे निघाली. रामचंद्राने बरोबर ओळखलं ही जगन्माता सती आहे. आता एक लक्षात घ्या, रामाचे शंकरासोबत आणि शंकराचे श्रीरामासोबत 3 संबंध आहे, सखा, स्वामी आणि सेवक. राम शंकराचे सखा आहे, राम शंकराचे स्वामी आहे, राम शंकराचे सेवक आहे. शंकर रामाचे सखा आहे, शंकर रामाचे स्वामी आहे, शंकर रामाचे सेवक आहे. म्हणजे एकमेकाचे मालक आहे, एकमेकाचे भक्त आहे आणि एकमेकाचे मित्र आहे. आता वारकरी मंडळीला पाठ आहे,
रामचंद्र प्रभू भजन करतात ना, ओम नमः शिवायचं आहे ना, आणि शंकरजी श्रीराम टाळे वाजून हा श्रीराम जय राम, सर्वांनी लाजायचं नाही हा. श्रीराम वा वा हा. श्रीराम जय राम जय राम, श्रीराम जय राम, टाळी हा. श्रीराम जय राम जय राम, श्रीराम, हात वर करा, हात वर करा. श्रीराम, सर्वांनी म्हणायचं, सर्वांनी लाजायचं नाही भजनाला. वा वा. भजन करी महादेव, भजन करी महादेव, भजन करी महादेव, भजन करी महादेव, सदा तुझी सदा सदा भजन करी भजन करी महादेव, राम तुझी सदा शिव, राम तुझी सदा शिव, सदा शिव भजन करी महादेव, हो भजन करी महादेव. श्रीराम जय राम असं सर्वांनी. श्रीराम जय राम जय राम, वा वा. आई बहिणी धन्यवाद. श्रीराम जय राम जय राम, श्रीराम, शाबास. श्रीराम जय राम जय सर्वांनी. श्रीराम जय राम जय राम, श्रीराम जय राम जय राम. संत भगवान बाबा नाचत असे, माझे लेकर कसं भजन करतात. हा, हा. श्रीराम जय राम जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. भगवान शंकरजी भजन करतात श्रीराम जय रामचं. रामचंद्रजी भजन करतात ओम नमः शिवायचं. भगवान शंकरजी माता मानतात सीतेला, रामचंद्र माता मानतात सतीला. झालं काय, सती सीता झाली आणि ओळखलं. पण अडचण निर्माण झाली. काय म्हणावं, माते म्हणावं तर सीतेच्या रूपात आहे, सीते म्हणावं जगन्माता आहे. ते शिवाजी राजाचा पोवाडा ऐकला ना तुम्ही, असंच एक वाक्य तिथं आहे. तुम्हाला सगळे पाठ आहे. गोंधळी म्हणावं गडी जबरदस्त आहे, नाही म्हणावं वेश गोंधळांचा आहे. राम राम कुठनं आला, तुळजापुराहून, बस तिथला असला प्रकार इथे. सीते म्हणावं माता आहे आणि माते म्हणावं तर सीता आहे. म्हणून रामचंद्र प्रभूची हुशारी पहा. सीतेही म्हटलं नाही, मातेही म्हटलं नाही. नमस्कार केला आणि मुखातून शब्द निघाले, अच्छा तो मेरे पिता शंकरजी काय. फार आईस्क्रीम झालं सतीचं. लक्षात आलं या बाबानं मला ओळखलं, फक्त मम्मीच म्हणायचं शिल्लक ठेवलं, बाकी डॅडीचं नाव घेतलं. मेरे पिता शंकरजी का, ही हुशारी आहे. आता घाबरून गेली सती, भयभीत झाली. डोळे मिटले, खाली बसली. डोळे उघडले तर राम लक्ष्मण सीता तिघं दिसतात. पुन्हा डोळे मिटले, उघडले. पुन्हा बघितलं रामचंद्र झाडं कवटातात, लक्ष्मण समजूत घालतात. पुन्हा डोळे मिटले, उघडले. राम सीता सिंहासनावर 33 करोड देवता सेवा करतात. पुन्हा डोळे मिटले, उघडले. आता कोणी नाही. आता भयभीत मी भागून घेतो. 5-6 दिवस मांडी घाला, असेल त्याच्यासह नसेल त्याच्याशिवाय, नाही तर माझ्यासोबत चला.
कसं असते ते बस समजू शकतो. बस आनंद लुटायचा आपल्याला कथेचा. आणि पुढची जर अशी बसली तर मग वाटते आळसले लोक आपलं घ्या उरकून, नाही का. प्रसन्न चेहऱ्याने बसा. काही ठिकाणी बसण्याच्या पद्धती आहे. दहाव्याला गेल्यानंतर किती आनंद झाला की बरं झालं कटकट मेली, तरी उदास होऊन बसायचं असते. कुठं? दहाव्याला. पण कथा कीर्तनाला घरचं कोणी मेलं तरी प्रसन्न. तर त्यांच्यापासून शिका. ते मोहाचा रस पिणारे केवढ्या आनंदानं पितात भाऊ. मोहाचा रस, ग्लासाला ग्लास लावून चेअर. मग माझा प्रश्न आहे, मोहाचा रस जर एवढ्या प्रेमानं घेत असेल ते लोक, तर आपण अमृताचा रस कसा घेतला पाहिजे खरं सांगा तुम्ही. अमृत जयास फिके पुढे. आनंद लुटायचा आपल्याला. भगवान शिवजी अंतर्यामी महादेवाला कळालं, जाणे अंतरीचे सकळ नारायण, की हे माझ्या आईच्या रूपात गेली. कारण भगवान शंकर सीतेला माता मानतात. माझ्या आईच्या रूपात गेली. खोटं बोलणार आहे. हिच्यासोबत आता संबंध पत्नीचा ठेवता येणार नाही. शंकरराव अडचणीत आहे. पण जशी सती आली, शंकराने विचारलं, कशी काय घेतली परीक्षा? कचून परीक्षा नाही घुसाई. परीक्षा वगैरे काही नाही घेतली. कशाला गेलती? कशाला गेलती? तुम्ही इथून नमस्कार केला का नाही? हां, मी जवळ जाऊन पाया पडली. धडधडीत खोटं. लक्षात आलंय खोटं बोलते आहे. भगवान शंकर आणि सती दोघंही कैलासाकडे निघाले. मनोमन प्रतिज्ञा महादेवानं केली की ही सती या देहात आहे तोपर्यंत मी हिच्यासोबत पत्नीत्वाचा संबंध ठेवणार नाही. आकाशवाणी झाली, धन्य हो शिव जी, आप जैसी प्रतिज्ञा करने वाला दुनिया में दूसरा कोई नहीं. सतीने विचारलं, अशी कोणती प्रतिज्ञा तुम्ही केली? तर आकाशवाणी झाली. महादेवाला वाटलं हिला जर म्हणावं तुझा त्याग केला तर हिला दुःख होईल, म्हणून विविध इतिहासातल्या गोष्टी सांगत 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 भगवान शंकर आणि सती कैलासावरती आले. नेहमीच डाव्या भागाला बसायचं जे आसन होतं ना सतीचं, स्वतः महादेवानेच उचललं पुढे मांडलं. सांगितलं देवी सामने बैठो. याला कृतीतून त्याग म्हणतात. सतीच्या लक्षात आलं की डाव्या भागाला बसण्याचा माझा अधिकार संपला. म्हणजे शिवानी माझा पत्नीत्वाचा त्याग केला आणि शंकरजीला समाधी लागली. बरेच वर्ष त्या समाधी काळात एक घटना घडली. दक्ष राजाला प्रजापती पद प्राप्त झालं. आणि पद आणि मद हे शब्द जवळजवळचे आहे. पचा म करायला खर्च येत नाही. पच्या डाव्या कोपऱ्याला फक्त एक शून्य लावा, लगेच त्याचा म होतो. पद वाईट नसतात. शून्याला अहंकार म्हटलंय. पदाचा अहंकार वाईट असतो. आणि व्यक्ती जेव्हा पदाचा अहंकार धारण करतो तेव्हा त्याचं रूपांतर मदात होत असतं. म्हणून दक्ष राजाला प्रजापती पद प्राप्त झालं. आता एक दिवसची घटना. ब्रह्मसभेमध्ये सर्व देवता बसलेले आहे. ब्रह्मसभा. ब्रह्म, विष्णू, महेश, 33 कोटी देवता आणि प्रजापती पद प्राप्त झालेले दक्ष राजे त्या सभेत येतात. नियम आहे, प्रजापती आल्यावर सर्वांनी उठून उभं राहायचं आहे. ते पदाला महत्व आहे, लक्षात घ्या. पदाला महत्व तुम्हाला माहिती आहे ना. साधी व्यक्ती विधानसभा अध्यक्ष, धोत्र, नेहरू सदरा, टोपी, जॅकेट, चष्मा, हरिभाऊजी बागडे आता तिकडे झाले. तेव्हा विधानसभा अध्यक्ष होते आणि आमचा नागपूरचा देवेंद्र भाऊ मुख्यमंत्री. पण शर्टिंग करून आमचा भाऊ असायचा तरी उभं राहूनच बोलायचा. आणि बागडे साहेब, बसा खाली, थोडं प्लीज प्लीज नाही, बाकीच्यांचं ऐकायचं आहे, बसा खाली. मग धोतरवाले हरिभाऊजी आमच्या शर्टिंगवाल्या भाऊला, बसा खाली, पद आहे. लक्षात घ्या तुम्ही ते पद. तशी विधानसभा, लोकसभा आपलं चाललंय हे ब्रह्मसभा. थोडी एक मिनिटात सगळे सांगतो मी. त्या पदाला एवढं महत्त्व असतं. आपण तुम्ही पाहिलं असेल टी व्हीला, एकदा लोकसभा अध्यक्ष बालयोगी झाले होते. बालयोगी.
आणि एकदा निवड झाल्यावर त्यांना त्या सन्मानाने पोचवायचं असते सिंहासनापर्यंत. त्या मंडपाच्या गेट पासून सिंहासनापर्यंत दोघं पोचवतात, एक विरोधी पक्ष नेता आणि एक पंतप्रधान. एवढं लोकसभा अध्यक्षाचं पद महत्वाचं आहे. तेव्हा एका भागानं अटल बिहारी वाजपेयीजी चालायचे आणि एका भागानं विरोधी पक्ष नेत्या सोनिया गांधी, मध्ये बालयोगी. याच्यावरून समजा म्हणजे अख्खा भारत स्वागताला आहे की नाही. आणि मग त्यांच्या सिंहासनावर बसवल्यानंतर नमस्कार करायचा दोघांनी, पंतप्रधानाने आणि विरोधी पक्ष नेत्यांनी. मग आपल्या जागेवर जाऊन बसायचं. ते विधानसभेचं झालं. आता सांगितलं हे लोकसभेचं झालं. आपलं चालू आहे ही ब्रह्मसभा. एवढं लक्षात घ्या. आणि ब्रह्मसभा अध्यक्षच म्हणा म्हणजे दक्ष महाराज प्रजापती. आणि प्रजापती सभेत आल्यानंतर सर्वांनी उठायचं स्वागताला, हा नियम आहे. दक्ष राजा आले, सर्व उठून उभे राहिले. फक्त तिघं बसलेले, ब्रह्म विष्णू महेश. आणि जे मानाला हपापलेलं असतं का नाही ते ऑफिसमध्ये गेल्यावर किती उठले इकडे पाहत नाही, कोण बसलं तिकडे डोकं चालवतं. दक्षाचं लक्ष केलं, तिघं बसले, ब्रह्म विष्णू महेश. पहिल्यांदा ब्रह्मदेवाकडे पाहिलं, वाईट वाटलं नाही, हा माझा बाप आहे. ब्रह्मदेव बाप आहे ना, दक्षाचा बाप आहे माझा, नाही मुलाचा सन्मान करेल. शेजारी लक्ष गेलं तर विष्णू भगवान, अरे हा तर बापाचाही बाप आहे. विष्णू कोण आहे? त्याच्या नाभीतून कमळ, कमळातून ब्रह्मदेव, म्हणजे माझा आजोबा लागतो, नाही नातवाचा सन्मान करेल. पण त्याच्या शेजारी लक्ष गेलं तर शंकरजी दिसले. त्यांच्याकडे देवाच्या संबंधाने पाहिलं नाही, नात्याच्या. जावाई आहे पठ्ठ्याचा, मुलगी दिली याला. सासऱ्याचा अपमान, याला काय तकलीफ होती उभं राहायला. जे बोलायला सुरुवात केली, हे सभेतलं सांगतो. सभेतलं जावयाला बोलतोय सासरा. कुठून? मरकट लोचन. नीट ऐका, माकडाच्या डोळ्याच्या. काय वाटलं असेल जावयाला सगळ्यांच्या समोर? माकडाच्या डोळ्याच्या, भिकारड्या, स्मशानात राहतो, मेल्या माणसाचे मुंडके गळ्यात घालतो, चिता भस्म लावतो, बिना कपड्याचा फिरतो, बैलावर बसतो. अरे पश्चाताप झाला मुलगी देऊन. तरी शंकररावनं एका शब्दानं प्रतिउत्तर केलं नाही. मी तिथंच होतो म्हणून सांगतो. आपल्याला आज नियोजित वेळेत शिव पार्वती विवाहापर्यंतची कथा पूर्ण करायची आहे. आणि उद्या राम जन्म. बरं का मावल्यांनो, तुम्ही सगळ्या कौशल्या व्हा. आपल्या आपल्या घरून उद्या सुंट साखर आणायची, दळलेली, जास्त नाही, एक 25 ग्रामची पुडी बांधून आणायची, ते ठेवायचं पातेल्यामध्ये टाकून द्यायची, बसायचं जागेवर. मग इथे पाळणा. आपण बरोबर उद्या रामजन्म करू. आज शिव पार्वती विवाहापर्यंत पोचायचं आहे. माकडाच्या डोळ्याच्या, भिकारड्या. एका शब्दानं उत्तर केलं नाही. खाली मान घातली महादेवानं. सासऱ्याला एक शब्दही बोलले नाही. जाऊ द्या, हे ठीक आहे. पण घरी आल्यावर सांगितलं नाही सतीला, तुझा बाप असं बोललाय म्हणून. हे प्रकरण जर 2025 मधलं असतं, ऑफिसमध्ये येऊन सासरा सगळ्या साहेब लोकांच्या समोर जर जावायला बोलला असता, माकडाच्या डोळ्याच्या भिकारड्या, काय झालं असते? अरे सासऱ्याचा ऑफिस मधला राग ऑफिस सुटल्यावर बायकोवर निघला असता का नाही? आल्या आल्या सुटकेच भर, कुठं जायचं? सुटकेच भर म्हणतो तुला, कुठं जायचं? तुझ्या बापाकडे नेऊन देतो. का तुझा बाप येऊन बोलला ऑफिस मध्ये? पण महादेवरावनं सतीजवळ सुद्धा सांगितलं नाही. केवढी शांती. बरेच दिवस गेले. दक्ष राजाने यज्ञाचं आयोजन केलं, मोठा यज्ञ. त्या यज्ञामध्ये सर्वांना निमंत्रण दिली, फक्त दोघाला नाही, शंकरराव आणि सती. आपल्या भाषेत मुलीला जावायला. बरं का, निमंत्रण नाही दिलं सासऱ्यानं. सगळे देवता यज्ञामध्ये जेवण झाली, मिष्टान्नाचं भोजन करून देवता वापस जातात, भेटतात दक्ष राजाला. जेवण झाली सगळ्यांची, पोटभर. आता स्वर्गाला चाललो. एक काम करा, स्वर्गाला जाताना कैलास मार्गे विमानं न्या. कैलास मार्गेच का?
एकच मार्ग आहे का स्वर्गाला जायचा? जर तुम्हाला स्वर्गाला जायचं असेल मार्ग सांगतो, अगर स्वर्ग में जाना है तो दवा पीकर जा सकते, अस्पताल में सोकर जा सकते, कुएं में कूद कर जा सकते, मिट्टी का तेल डालकर. अरे किती रस्ते स्वर्गाला जायचे आहे. तिकडूनच का? हा पूर्वीपासूनचा उद्देश आहे. हे गेले म्हणजे जावयाला मुलीला कळल की आमच्या बापाकडून येतात लोक गुलाबजाम खाऊन, आम्हालाच निमंत्रण नाही. बस एवढा. ही पूर्वीपासूनची बिमारी आहे. आताही गावगाड्यात असते. पंजाबरावला माहिती असते शेजारच्या नामदेवरावला विठ्ठलरावचं निमंत्रण नाही, हे पंजाबरावला चांगलं माहिती असते गावात. पण जेवायला जाताना पंजाबराव मुकाट्यानं जाते का? चला नामदेवराव. कुठं? विठ्ठलरावकडे आंबेरस आहे, तूच घे ना खाऊन. 3 पिढ्या थोबाड पाहत नाही एकमेकाचं, कुलप लावून जा ना घरदाराचं. देख लागले का आम्हाला? बस तो प्रकार, तोच प्रकार. हे रामायण आपल्यासाठीच आहे. कैलास मार्ग विमानाने. आणि कैलास मार्ग विमानं निघाली ना, सतीचं लक्ष गेलं. विमानातल्यांना विचारलं, कुठनं येत आहे तुम्ही? तुमच्या बापाकडून. काय फार मोठा यज्ञ आहे. काय केवढे पदार्थ आणि किती लोक जेवतात, बापरे बाप. फक्त सर्व दिसले पण तुम्ही आणि शंकरराव नाही. हे एवढ्याच कामावर होते ना. दिलं राखेल ओतून गेली निघून. सती आत आली, महादेवाला म्हणाले. आता एक लक्षात घ्या पुरुष मंडळी, हे परस्पर कार्यक्रम कसा ढकलावा माता भगिनीपासून शिका. त्यांचा कोण तास घेतय शाळेत स्पेशल कोणा, बरोबर शब्द फेक त्यावेळेला. सतीचे शब्द सांगतो का? काय तुमच्या सासऱ्याकडे मोठा यज्ञ आहे म्हणतात, हिच्या बापाकडे नाही का? खरं सांगा, मराठी पहा कोणकडे चालली, अभिजात दर्जा. तुमच्या सासऱ्याकडे मोठा यज्ञ आहे म्हणतात हे लोक. आता बापाकडे म्हटलंच नाही, कारण ढकलायचं आहे ना जावयावर. तुमच्या सासऱ्याकडे मोठा यज्ञ आहे म्हणतात हे लोक तिकडनंच येतात. मग तुला काय वाटतं सती? तुला काय वाटतं? तुझा बाप कार्यव्यापामुळे निमंत्रण द्यायचं विसरला असं वाटतं का तुला? अरे तुला आणि मला हेतू पुरस्कार निमंत्रण नाही का? आज सांगतो, तुझ्या बापाचा अपमान करायचा उद्देश नव्हता. मी बसलो होतो ब्रह्मसभेमध्ये, ध्यानस्थ बसलो होतो. तुझा बाप आला, उठलो नाही तो वाटेल तसा बोलला. माकडाच्या डोळ्याच्या, भिकारड्या, मुलगी देऊन पश्चाताप झाला, बैलावर बसून फिरतो, स्मशानात राहतो, मेल्या माणसाचे मुंडके घालतो, राख लावतो अंगाला, म्हणून मला तुला निमंत्रण नाही. आणि हे बघ, निमंत्रणाशिवाय जाऊ नये, निमंत्रणाची वाट पाहू नये, निमंत्रण असलं तरी जाऊ नये. हे कळलं? निमंत्रण असलं तरी जाऊ नये, त्याच्यावर बोलायचं काम नाही. निमंत्रणाशिवाय जाऊ नये लग्नाला. काही काही माणसं धाडस करतात, का रे दुपारचं काय मंगल कार्यालय, अरे पण निमंत्रण आहे, नसू दे रे. विचारलं तर मुलीकडचे, अरे पण मुलीकडचे. आणि विचार मुलाकडचे, दुपारी मुलीकडचं संध्याकाळी मुलाकडचं, दुपारी मुलीकडचं संध्याकाळी मुलाकडचं, मुलीकडचं मुलाकडचं, मुलीकडचं मुलाकडचं. तुळशीच्या लग्नापासून मृगाचा पाऊस पडेपर्यंत 2च शब्दावर जेवतो बाहेर 8 महिने. मुलीकडचं मुलाकडचं, मुलीकडचं मुलाकडचं, मुलीकडचं मुलाकडचं. एकदा मंगल कार्याला पंगत होती, बसलं जेवायला. अनोळखी माणूस जेवायला होता म्हणून पंक्तीचा मालक आला, पुढे उभा राहिला. कुठले आपण? खाली मान घातली. ए खाली मान घाले, कुठले तुम्ही? मी का? हा मुलीकडचा. नाही नाही गडबड झाली थांबा, मुलाकडचा. उठ. का म्हणतोस? माझ्या बापाच्या श्राद्धाचं जेवण आहे आणि मुलीकडचं मुलाकडचं, लाज नाही वाटत? अरे म्हणून निमंत्रणाशिवाय जाऊ नये लग्नाला. महादेवजी सांगतात, मी नाही सांगतो, महादेव सांगतात निमंत्रणाशिवाय जाऊ नये लग्नाला. पण निमंत्रणाची वाट पाहू नये कथा कीर्तनाला. इथे मात्र निमंत्रणासाठी. हो तुम्ही आले नाही 7 दिवस, आम्हाला निमंत्रण कुठं? संयोजकाच्या नातवाचं बारसं होतं का निमंत्रण द्यायला? अरे कोरोना झालता तेव्हा डॉक्टर यायचा का तू पडायचा बीडला? व्याधे पिढीला धावे वैद्याची या घरा, तसं आपुल्या परिहारा लागून या. इथे निमंत्रणाची वाट पाहू नये. तरी सती 4 ठिकाणी निमंत्रणाशिवाय जाता येतं. मित्राच्या घरी मित्राला, गुरुच्या घरी शिष्याला, भगवत कार्यात भक्ताला आणि माय बापाच्या घरी पुत्राला. ते वायर ठेवून द्या ना तुम्ही, लहान लेकरासारखं कशाला असं.
हे 4 ठिकाण. गुरुच्या घरी शिष्याला, आपल्या गुरु महाराजांच्या घरी जर काही कार्य असेल आणि शिष्याला कळालं, निमंत्रण नसू द्या पण बिना निमंत्रणी जायचं कोणी? शिष्य आणि गुरुकडे. मित्राच्या मुलीचं लग्न आहे, मित्र निमंत्रण द्यायचा विसरला, पण तुम्हाला कळालं ना तर बिना निमंत्रणी जावं. मित्राच्या घरी मित्राला जाता येतं निमंत्रणाशिवाय. भगवत कार्य चालू आहे आणि भक्ताला कळालं, बिना निमंत्रणी जावं. मायबापाच्या घरी काही कार्य आहे, पुत्राला कळालं, बिना निमंत्रणी जावं म्हटल्यावर सती तर उभीच झाली. तेच म्हणते ना मी, माझ्यात पप्पाकडे ना, निमंत्रणाची गरजच काय? आणि मग शंकररावच्या लक्षात आलं कधी? 4:45ला. काळजी करू नका, 1.25 तास आहे, बरोबर करू. 4:45ला लक्षात आलं की कायदा आपल्याकडेच फिरला. मग 2 शिवगण दिले आणि 2 शिवगणा समवेत सती आपल्या पित्याच्या यज्ञ मंडपात जाती. पिता भवन जय गई भवानी, पिता भवन जय गई भवानी, पिता भवन जब गई भवानी, पिता भवन जब गई भवानी, दक्षत्रास काहुन सन्मान, दक्षत्रास काहुन सन्मान, दक्षत्रास काहुन सन्मानी, दक्षत्रास काहुन सन्मानी, सादर भले मिली एक माता, सादर भले ही मिली एक माता, भजनी मिली बहुत मुस्काना, भजनी मिली बहुत मुस्काना, तो भवन जब गई भवानी, दक्षत्रास काहुन सन्मानी, पिता भवन जब गई भवानी, दक्षत्रास काहुन सन्मानी. 2 शिवगणा समवेत सती आपल्या पित्याच्या यज्ञ मंडपात जाती झाली. पण इकडे दक्ष राजानं सर्वांना सक्त ताकीद केलेली. लक्षात ठेवा, माझा जावाई शंकर भगवान माणी पुरुष आहे, निमंत्रणाशिवाय येणार नाही, पण माझी मुलगी सती येण्याची शक्यता आहे. सती मंडपात आल्यानंतर तिचा जो सन्मान करेल, तिच्यासोबत जो बोलेल, त्याचा शिरच्छेद करण्यात येईल. आणि म्हणून सतीचा कोणी सन्मान करीत नाही, घाबरू नये सगळे. सती आली, महाद्वारात आली, पुढे मंडपात आली. तिच्या बहिणी भेटल्या. सतीच्या बहिणी श्रीमंत घरात दिलेल्या होत्या आणि त्या उपेक्षात्मक बोलू लागल्या. सती, काय ताई चालत आली का बैलावर आली बसून? तिच्या मिस्टरकडे काय इंडिका आहे का? लाजून गेली बिचारी. दुसरी बहीण पुढे आली. सती, काय तुझ्या मिस्टरच्या डोक्यावरचं पाणी पडायला थांबलं का? पडतंय पाणी. एक तिसरी बहीण पुढे आली. सती, काय बंगला बिंगला बांधला का? अजून तिथंच राहतो जिथं माणसं विनाकारण गर्दी करत नाही. हे मराठी कळते तुम्हाला? पुन्हा एक आली. सती, काय कपडे गिपडे घालतो का तसाच फिरतो पहिल्यासारखा? पुन्हा एक आली. सती, काय सध्या तुझा मिस्टर कोणत्या कंपनीचं पावडर लावतो? तर ते मेल्या माणसाचं भस्म लावतो ना. याला म्हणतात भगिनी मिली बहुत मुस्काता. जेवढ्या बहिणी होत्या सतीला टिंगल करू करू विचारू लागल्या. पण पुढे ऐका, सादर भली मिली एक माता. माय मात्र कायद्याला घाबरली नाही, मोठ्या प्रेमानं भेटली. तिचं नाव प्रसूती. सतीच्या आईचं नाव प्रसूती. प्रेमानं भेटली. आणि प्रेम त्यालाच म्हणतात ज्याच्यात भय नसते. भय असेल तर समजायचं प्रेम नाही, तो प्रेमाचा नाटक आहे. आणि असं प्रेम करणारं जगात एकच पात्र आहे मावल्यांना, तुम्हाला सांग, त्याचं नाव माता आहे. लेकरू आडवा आलं, दवाखान्यातली गोष्ट गडबडाला होते. प्राण जाण्याची वेळ आली. डॉक्टर घाबरून जातात. डॉक्टर बाहेर येतात. पाटील इकडे यावं. अवघड आहे व 2 पैकी 1 जगेल.
बाळने तर बाळाची आहे आणि वेळ कमी आहे, सांगा लवकर काय करू. पाटील म्हणतात डॉक्टर मेलं तरी चालेल लेकरू, मंडई जगवा, मंडई जगवा. तेव्हा डॉक्टर आत येतात, तुमचे अनुभव असेल. ती मावशी गडबड, मावशी मी डॉक्टर असलो तरी मलाही आई आहे, अंतकरण आहे, मलाही सुखदुःख कळतं, पण काय करू धर्मसंकटात आहे मी. तुम्ही जगाल नाही तर तुमचं बाळ पाहिजे असेल तर तुम्हाला जावं लागतं, प्राणास मुकावं लागतं. आणि तुम्हाला जिवंत राहायचं असेल ना मावशी, तर मी बाळाचे तुकडे 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 करून बाहेर काढतो. वेळ कमी आहे, बोला लवकर सांगा काय करू. त्याही वेळेला ती माय तुळशीची माळ दाखवते डॉक्टरला. हे पहा डॉक्टर, आमच्या माहेरची परंपरा, आमची आजी वारकरीन खांद्यावर झेंडा घेतला की आळंदी पंढरी, आळंदी पंढरी, आळंदी पंढरी. आणि असा नियम होता आमच्या माहेरचा, 12 दिवसाचं लेकरू झालं का तुळशीची माळ घालून द्यायची. माझ्या आजीनं मला माळ घातली तेव्हा मी 12 दिवसाची होती. म्हणे डॉक्टर आजी मेली माझी, पण तिची आठवण आली. तुम्ही विचारता म्हणून सांगते डॉक्टर, माझ्या पांडुरंगाची, माझ्या आजीची, माझ्या तुळशीच्या माळेची शपथ घेऊन सांगते डॉक्टर, मी मेली तरी चालल, फक्त माझ्या कुळाचा देवा जगवा. याला म्हणतात प्रेम, जिला मरणाचं भय वाटत नाही. मी का सांगतो हे? सक्त ताकीद केली राजा दक्षानं, जो सतीचा सन्मान करेल त्याचं मुंडकं तोडण्यात येईल, पण माय नाही ना घाबरली, याचं नाव प्रेम आहे. सादर भली मिली एक माता. आणि एक लक्षात ठेवा माऊल्यांनो, माहेरचा आनंद कुठपर्यंत आहे? माहेर गरीब का श्रीमंत याच्यावर आनंद नाही, माय मेली का जिवंत, बरे का, याच्यावर आनंद असतो. नाहीतर परिस्थिती बिकट असू द्या, तेही मोलमजुरी करणारा माहेर आहे, मोलमजुरी करणारा सासर आहे. पण 80 वर्षाची माय झोपड्यात 2 दिवसापासून काही खात नाही, एवढंच म्हणते मुलाला. 80 वर्षाची आहे. कोणीतरी जा रे, माझा लेकीच जीव गुंतला बाबा, तिला बोलवा, एक शब्द बोलू द्या, तिच्या तोंडावरून हात फिरू द्या आणि मग मरू द्या. याचं नाव माय. आता पूर्वी काय लँडलाईन होतं का काय? निरोप यायचा कुठं बाजार आहे, जुनी मंडई बसलेली आहे, बाजारच्या ठिकाणी निरोप, मग बाजारातून दुसऱ्या दिवशी गावात. आणि ही निघाली बिचारी 60 वर्षाची मुलगी, गाठी गाठीचं लुगडं, डोक्यावर भाकरी बांधून मजुरीनं चालली कामाला. निरोप आला, अहो ताई बाजारला गेलतो काल, बाजारात